मला प्रथम संधी देण्यात आलेली आहे आणि अगदी कमी मुद्दे मांडायचे आहेत। तर अनिष्ट परंपराबद्दल मी 2च मुद्दे मांडणार आहे, बाकी सगळे मुद्दे बाकीचे मांडतीलच। तत्पूर्वी मला एक सांगू इच्छिते की हा कार्यक्रम करायला लावलेला आहे नरेश भाऊंच्या मनात कधीच आला पण असेल, पण एक 15 दिवसापूर्वी माझ्या मनात आलं की सगळीकडे ग्रुप आहेत पण कुणबी महिलांचा ग्रुप नाही, वाड्या तालुक्यातील पहिली कुणबी महिलांचा ग्रुप नाहीये। आपण जशा अनिष्ट प्रथा बंद करू हे होणारच आहे हळूहळू, पण त्याला समाज जर पुढे न्यायचा असेल तर मला असं वाटलं की महिलांचं परिवर्तन जास्त महत्त्वाचं आहे। हे जे बंद करायचं असेल किंवा नव्याने चालू करायचं असेल तर बऱ्यापैकी महिला करू शकतात, तर त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। त्या दिवशी मी अगदी अर्धा तासात माझ्या मित्रांच्या मदतीने एक ग्रुप तयार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 500 कुणबी महिला, कुणबी समाज महिला ग्रुप माझ्या मोबाईलमध्ये तयार झाला। मग महिलांना जर पहिल्यांदाच आपण सुरुवात केली की असं करूया तसं करूया तर प्रत्येकाचे विचार असतात, म्हणून आम्ही असा विचार केला। माझा एक मैत्रिणींचा ग्रुप आहे 4-5 जणींचा, सगळ्या खूप चांगल्या विचारांच्या आहेत। ज्या परंपरा तुम्ही आज मांडताय त्या आम्ही कधीच मोडून काढलेल्या आहेत आमच्या पुरता, कारण माझे वडील असं म्हणायचे की सुरुवात आपल्यापासून करायची तरच आपण ते बदल घडवून आणू शकतो, मग आपल्याला दगड खायला लागला तरी पण चालेल। मग त्यावेळेस मी एकत्र येण्यासाठी महिलांचा आवडीचा विषय म्हणून आम्ही पहिल्यांदा एक सहल अरेंज केली आणि ती सहल बऱ्याच लोकांनी त्याचे क्लिप बघितले असते, अतिशय सक्सेस झाली। सुरुवातीला आम्ही त्यांचा गेम घेऊन मनोरंजन केलं आणि शेवटच्या अर्ध्या तासात बाकी मुद्दा सांगितला। तो मुद्दा असा होता की सर्व महिलांनी एकत्र येऊन आपल्याला समाजाचं परिवर्तन करायचं तर आहे, तत्पूर्वी जे शेतकरी आहेत, आपल्याकडे शेतकरी वर्ग सर्वात जास्त आहे, जसं म्हणाले वाडा कोलम खूप जास्त आहे, पण आपल्याकडे आपलं एक्झिबिशन कधी घडत नाही। तर शेतकरी भागात म्हणजे शेती करताना 80% कारभार जो आहे तो महिला बघतात असं माझं मत आहे। कदाचित चुकीचं असेल, मी जे पण मत मांडणार आहे ते माझं चुकीचं आहे बरोबर आहे मला माहित नाही, ते तुम्ही ठरवा। पण तर मग असा एक म्हणजे तांदूळ महोत्सव आम्हाला भरवायचा आहे, तांदूळ महोत्सव ज्याच्यामध्ये डायरेक्ट फक्त लेडीज महिला येऊन आपल्या तांदळाची विक्री करतील। त्याच्यानंतर मी तिथे मुद्दा सांगितला की एक आपल्याला एक्झिबिशन घडवायचं आहे, त्या एक्झिबिशन मध्ये फक्त आपला व्यापार डेव्हलप होईल, ज्या पहिल्यापासून व्यापार करत आहेत त्यांचं एक एक्झिबिशन आणि स्वतःच्या प्रमोशन, म्हणजे आपण एक साध्या सोप्या विचारलं की प्रत्येकाच्या व्यापाराचं प्रमोशन करायचं आहे। की बघितलं की वाड्यामध्ये की आपल्याकडे मारवाडी समाज जास्त पुढे चाललेला आहे आणि आपण मागे राहिलोय, तर हे जसं हे म्हणाले की आपली देवाणघेवाण तशी झाली पाहिजे, हे विचार आम्ही 8 दिवसापूर्वीच मांडलेले आहेत महिलांमध्ये आणि मला वाटतं ते पुढे होईल। जसं तुमचा इथे कार्यक्रम आहे, मला माहित नव्हतं की इथे महिला येणार नाहीयेत, मला वाटतं महिला पण येतील, पण म्हणून मी इथे आले। आणि हे मी माझं जे सुरुवात केलेली आहे आम्ही त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे। परंपरा भरपूर डोक्यात आहेत, पण 2 महत्त्वाचे मुद्दे मी इथे असे मांडते की जे ज्याच्या घरी मृत्यू झालेला असतो तर कधी कधी पेट वस्तीला असतं आणि ते लोक खूप हैराण असतात, कधी कधी यंग असतो, कधीतरी म्हातारा असेल, खूप त्रस्त असतात। अशा वेळेस माझी सर्व समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे की कोणीतरी एकानेच अगदी 5 मिनिटं बोलावं। जर आपल्याला असं वाटत आहे की ही व्यक्ती माझ्या खूप जवळची आहे, मला याच्याबद्दल खूप प्रेम आहे, मला इथे बोलणं गरजेचं आहे, त्यांनी आपला महत्त्वाचा वेळ त्या दिवसांना द्यावा त्यांच्या, आणि दिवसांना तसा कार्यक्रम आपल्याकडे केला जातो त्या ठिकाणी बोलावं। कुणीही प्लीज भाषण करू नये, प्रेतावर भाषण करू नये, 2 वाक्यामध्ये त्यांची माहिती आणि त्यांच्या फॅमिलीबद्दल सांगावं। कारण मला असा अनुभव आहे 1-2 ठिकाणी चुकीचं पण भाषण केलेलं आहे, म्हणजे ती व्यक्तीला त्याबद्दल माहिती नव्हतं की काय नक्की त्या घरातलं कोण वारलंय काय, आणि तुम्ही चुकीचं भाषण केलं आणि मग सगळे मागून बोलायला लागले। हा एक मुद्दा मला मांडायचा होता। दुसरा मुद्दा असा
की जेव्हा त्यांनी मांडलेलंच आहे, पण तरी आपण बर्थडेला जाताना प्रत्येकाला वाटते की आपण केक न्यावा आणि असं करून असे 10-12 केक ठेवले जातात आणि प्रत्येकाच्या नावाचा ठेवला जातो. म्हणजे पूर्ण रंजिता असेल तर RAP आणि सगळं फेकून दिलं जातं. आपल्याला याच्यात आनंद मिळत असेल, पण याच्याने दुसऱ्याचा धंदा अगदी जोरात चालून आपण त्यांना पुढे पण येतोय आणि अगदी त्याचं खूप नुकसान होतंय असं मला वाटतं. ही एक प्रथा बंद केली की जायचा नाही केक दिला तरी चालेल. मी माझ्या घरात कलिंगडाचा केक करून टाकलेला आहे, कलिंगड पण कापू शकतो आपण. आणि बोलताना तर आपण सगळे मुद्दे मांडणार आहेत, पण मला असं नाही, मी मांडलेल्या मुद्द्याबद्दल एक सांगायचं की 20 वर्षापूर्वी माझं लग्न दोघांच्या खर्चाने 1 दिवसाचं झालं, याचा आज मला सार्थ अभिमान आहे. आणि बाकी मुद्द्यांना आम्हाला 1-2 मिनिटाचा वेळ दिला होता. आयोजकांनी लेडीज फर्स्ट या नावाने मला पहिल्यांदा बोलायचं असं तर सकाळी शिर्डीला जायचं ठरलं होतं, पण या कार्यक्रमाची वाट बघत बसली होती. तर तुम्ही ते मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. आणि माझ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर आपल्या सर्वांची मी माफी मागते. धन्यवाद. Subscribe for more content.